एकामध्ये मी त्यांची वहिनी झाली, एकामध्ये मी त्यांची पेशंट असते, एकामध्ये मी लवर पण असते आणि आत्ता मी त्यांची खूप लाडकी बहीण आहेत. वेरॅज रोहन हे जे कॅरेक्टर आहे, रोहन हे घरातला एक असा मिडल क्लास घरातला नॉर्मल मुलगा आहे जो जॉबला जातो, पण त्याच्या नशिबात एक एकदम बॉसी गर्लफ्रेंड आली आहे जिचं आता त्याला सगळं ऐकावं लागणार आहे. वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना. आज खरं तर सगळं स्पेशल आहे कारण आम्ही जमलो आहे ताजमध्ये आणि आता मला भेटलेले आहेत अधीरा आणि रोहन, म्हणजे अर्थातच आपले लाडके पूर्णिमा आणि राज इज हिअर. आपण ताजमध्ये आज भेटलो, त्यामुळे आधी एक तर त्याबद्दल सांगा की किती स्पेशल वाटतं. अगदी स्पेशल आहे कारण माझ्यासाठी ताज वगैरे म्हणजे अधीरासाठी हे ताज वगैरे खूपच नॉर्मल गोष्ट आहे, पण पौर्णिमासाठी येस खूप छान वाटतं आहे आणि एका स्पेशल रिझनसाठी आपण इथे आलेलो आहोत, त्यामुळे अगदीच खूप अभिमानी वाटतो आहे आणि परत एकदा झी बरोबर मी असोसिएट होते त्याचा आनंदही आहे. सो छान वाटतं आहे. येस, आणि झी सोबतसुद्धा आणि सुबोधसोबतसुद्धा, तर त्यामुळे हे रियुनियन किती स्पेशल होतं. खरं तर झी बरोबरची माझी तिसरी सिरियल आहे आणि सुबोधदादांबरोबरचं हे चौथं काम आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून मी केलेलं चौथं काम आहे. एकामध्ये मी त्यांची वहिनी झाली, एकामध्ये मी त्यांची पेशंट असते, एकामध्ये मी लवर पण असते आणि आत्ता मी त्यांची खूप लाडकी बहीण आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे की सुबोधदादाला अशा या वर्सटाईल ॲक्टिंग त्यांची मला समोरून बघायला मिळते आणि ऑफकोर्स बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळत आहेत. आणि मला वाटतं की झी बरोबरची ही जी काही तिसरी सिरियल आहे त्याच्यामध्ये एकतर आधीच्या ज्या 2 सिरियल्स होत्या त्यामध्ये वेगवेगळी स्टोरी लाईन, खूप भन्नाट स्टोरी लाईन होती, खूप छान टीम होती. सुबोधदादा होता आणि माझी जी भूमिका होती ती प्रत्येक वेळेला वेगळी होती. सो यावेळची पण वेगळी आणि त्या सो अधीरा तर खूप वेगळी आहे. म्हणजे आत्तापर्यंत केलेल्यापैकी ही खूपच वेगळी, याला वेगळाच आर्क आहे. पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत जसं प्रेम मिळालं झी मराठीला आणि त्या सिरियल्सना आणि त्याद्वारे मला, आणि तशीच स्टोरी लाईन आणि ऑफकोर्स आमचं प्रोडक्शन हाऊस पण नवीन आहे आणि सुबोधदादा आहे, तेजूताई आहे आणि मोठमोठे ॲक्टर्स आपल्या या सिरियलमध्ये आहेत. त्यामुळे मजा येणार आहे आणि मेन म्हणजे हे अधीराचं कॅरेक्टर मला करायला मिळतं आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. इट इज नॉट ग्रे, आता तुम्हाला बघितल्यावर कळेल, पण शी इज डिफरंट. शी इज 26-27 आणि शी इज स्पॉइल्ड ब्रॅट, खूप पॅम्पर्ड आहे. पिंट्या दादा म्हणजे सुबोधदादाने तिच्यावरती खूप प्रेम केलं आहे, जीव लावला आहे, कारण लहानपणी अशी काहीतरी घटना घडते जी तुम्हाला कळेल, ज्यामुळे माझे बाबा नाही आहेत. तर माझे बाबा जे युजली लाड पुरवतात ते सगळं सुबोधदादा आमच्या भावंडांवरती ते सगळे लाड पुरवतो. आणि अधीरा ही थोडीशी पॅम्पर्ड असल्यामुळे किंवा ती स्वतःच्याच एका विश्वात राहत असल्यामुळे तिची काही मोजकी लोक आहेत की ज्यांच्यावरती तिचं प्रेम आहे. त्यामधला म्हणजे सुबोधदादा, म्हणजे पिंट्या दादा, समर दादा, आणि ती ऑफकोर्स त्याला लाडाने पिंट्या दादा बोलते, जे त्याला आवडत नाही आहे. पण तिचा खूप जास्त जीव आहे आणि शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट लव्ह. शी इज म्हणजे शी लव्ज ऑफकोर्स रोहन आणि ती त्या प्रेमासाठी काही करायला तयार असते. तिचे इमोशन्स खूप एक्स्ट्रीम असतात, म्हणजे मग तो राग असेल, प्रेम असेल, मग ते ऑब्सेशन बनून जातं. सो शी इज अ लिटल बिट ऑब्सेस्ड गर्ल अबाउट लव्ह आणि शी हॅज नो फिल्टर, म्हणजे ब्रेन आणि तोंडाच्या इकडे काहीच फिल्टर नाही आहे. जे मनात येईल ते ती बोलून टाकते. पूर्णिमा आणि अधीरात काही साम्य आहे का सगळं वेगळं आहे? अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. शी इज फुल ऑफ लाईफ. येस, पौर्णिमा पण आहे, पण अधीरा इज अ टोटली डिफरंट पर्सन. त्यामुळे माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग आहे यावेळी. सो मी अजून साचपडते आहे, पण मिळेल. नक्कीच. मला असं वाटतं की काहीतरी भन्नाट रोल असणार आहे फॉर शुअर. आणि रोहन कसा आहे आणि तुम्ही या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताय का कसं? नाही, पहिले तर आपण ताजवरती येऊयात की रोहन जो कॅरेक्टर आहे ते एक मिडल क्लास फॅमिलीतला असल्यामुळे ना, रोहनसाठी हे ताजमध्ये वगैरे येणं खूपच, म्हणजे येताना मी खूप प्रेशराईज्ड होतो की बापरे अधीराच्या फॅमिलीला भेटायचं आहे, समर राजवाडे तिथे असणार जो खूप असा बॉसी असं ह्याच्याकडून खूप ऐकलं असतं, पण जेव्हा समोर भेटतो अजूनच जरा घाम आला आहे रोहनला. आणि राजला म्हणाल तर येस, राजलाही खूप छान वाटतं आहे, कारण की एक ग्रँड
लाईक आपण ग्रँड अनाऊन्समेंट केली आहे ह्या शोची ताजमध्ये. सो खूप छान वाटतं आहे. आणि येस, पौर्णिमासोबत मी पहिल्यांदाच काम करतो आहे. ऑल्दो मी तिचं काम बघितलं आहे, ती खूप छान काम करते. तिच्यासोबत ऑफकोर्स स्क्रीन शेअर करायला खूप मजा येणार आहे. वेरॅज रोहन हे जे कॅरेक्टर आहे, रोहन हे घरातला एक असा मिडल क्लास घरातला नॉर्मल मुलगा आहे जो जॉबला जातो, पण त्याच्या नशिबात एकदम बॉसी गर्लफ्रेंड आली आहे, जिचं आता त्याला सगळं ऐकावं लागणार आहे. आणि आता तुम्हाला इंटरव्ह्यूमधूनच कळालं असेल की ती अधिरा किती नेक्स्ट लेवलवाली अशी बॉसी मुलगी, आणि रोहन असं ओके शांत हो अधिरा, लोक बघतायत, असं अशा नेचरचा. रोहन आणि राजमध्ये काय डिफरन्स? रोहन आणि राज खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. राज असं एकदम हे नाही आहे की शांत हो, राजला जे वाटेल ते राज करतो, बट रोहन इज लाईक की थोडंसं शांत राहू, ताईचा जास्त विचार करणार, की घरात ताईचं लग्न झालं नाही आहे माझ्या अजून इम्पॉर्टंट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी, की ताईचं आधी लग्न होऊ दे मग मी माझं लग्न करेल. आणि हिचं असं असतं की नाही आपण लग्न करूयात, काय प्रॉब्लेम आहे तुला. सो ती जी सगळी नोकझोक आहे, ती जी सगळी स्टोरी आहे, ती तुम्हाला सगळ्या बायकांचं तुला ऐकायचं? 100% सगळ्या बायकांचं मला ऐकावं लागणार आहे. पण हा रूलच आहे नाही का? ऐकायलाच पाहिजे. हा रूल आहे, करेक्ट आहे. समजलंच असेल आता, म्हणजे ऐकावंच लागतं. बट या इन जनरल खूप छान वाटणार आहे तुम्हाला, खूप मजा येणार आहे ही स्टोरी बघताना. आणि तेजश्री सोबत बॉन्डिंग आता पहिल्यांदाच या निमित्ताने होत आहे तुझं का कसं? येस, सोबत तेजश्री दोघांचं? हो, दोघांसोबतही पहिल्यांदाच मी काम करतो आहे. मी दोघांचंही काम बघितलं आहे. त्यांचं तर नो डाऊट सगळ्यांनाच माहिती आहे खूप छान काम आहे. सो तिच्यासोबतसुद्धा ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन सेम बॉन्डिंग झालं आहे माझं. म्हणजे टचवूड ते की ती मला एका छोट्या भावासारखीच ट्रीट करते, ती मला सगळं सांगते, खूप चांगल्या गोष्टी सांगते मला. वेरॅज ती आम्ही असं सेटवर सुद्धा जेव्हा बसतो तेव्हा वी टॉक अबाउट लाईफ, वी टॉक अबाउट सिरीज, मूवीज, ह्या गोष्टी आम्ही जास्त बोलत असतो. अर्थात तिचं काम मला खूप जास्त आवडतं. मी तिला पहिल्याच दिवशी सांगितलं की ताई हे बघ, तुझ्यासोबत काम करणे इज अ व्हेरी गुड थिंग फॉर मी, कारण की मी बघत आलो आहे तुला लहानपणापासून आणि तुझ्यासोबत आता काम करेन. सो इट विल बी लाईक एक वेगळीच गोष्ट आहे माझ्यासाठी. वेरॅज सुबोध सरांसोबत सुद्धा मी एक सीन केला, तिथेच मला कळलं की माय गॉड ही इज ग्रेट. म्हणजे ज्या वेळेने त्यांनी सीन केला तसं पौर्णिमासोबत माझा सीन झाला, तिथेही मला कळलं की ह्या सिरियलमध्ये जे कास्ट आणि क्रू आहे खूप अमेझिंग आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला ही सिरियल बघताना. आम्हाला काम करतानाच एवढी मजा येते, तर तुम्हाला बघतानाही खूप नेक्स्ट लेवल मजा येईल. आता आपण जरा ताजचा थोडा माहोल घेऊच या. तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की ताजमध्ये आपण आलोच आहोत, तर आल्यापासून आत्तापर्यंत आय एम शुअर की तुम्ही काहीतरी ऑब्झर्व केलं असेल, काहीतरी तुमच्या खूप जास्त लक्षात राहिलं असेल. मग तो खाण्याचा पदार्थ असेल किंवा एखादी इकडची गोष्ट असेल जी तुम्हाला लक्षात आहे आणि आजच्या दिवसात ती लक्षात राहणार आहे, असं काही एक तर बाथरूम इथलं इट इज सो क्लासी, इट इज या राईट. आणि मी साधारण 20 मिनिटं घालवली. एक फोटोशूट होऊ शकतो. हो ॲक्च्युली हां आमचं झालं आहे, आमच्या मुलींचं झालं आहे फोटोशूट तिकडे. आणि केलं होतं ते. है ना. सो तो कार्यक्रम झाला आहे. जुन्या पद्धतीचे इथे ते टॅप वॉटर जे म्हणजे ते टॅप्स आर ब्युटिफुल, आणि कोंब वगैरे मिळतो इथे. सो मला ही लक्षात राहिली आहे, कोंब मिळाला मला इथे, मी मागितलं आणि ते प्रोव्हाइडेड. मला माहित नव्हतं हो. कोंब मिळतो इथे. आणि ऑफकोर्स बिईंग अ फूडी मला इथले पदार्थ मी आल्या एक उचलले सगळे. सो ही इथे ब्रकलीचं एक हे आहे, टिक्की आहे ब्रकली, मी सांगेन. आणि सम टार्ट इज देअर, स्वीट. आता आज मी सकाळी नाही खाल्लं. इट इज अमेझिंग. आणि ऑफकोर्स हा माहोल फर्स्ट टाईम मला वाटतं अशी प्रेस कॉन्फरन्स इतक्या ग्रँड लेवलची नाही ऑफकोर्स म्हणजे झीने बऱ्याच अशा प्रेस कॉन्फरन्सेस केल्या आहेत, पण ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण होमकमिंग झाल्यानंतर झी बरोबर म्हणजे आफ्टर 6 इयर्स काम केल्यानंतर मला ही ग्रँड अनुभवायला मिळते, त्यामुळे हे मला लक्षात राहणार आहे शेवटपर्यंत. तुला काय लक्षात राहिलं इकडे? कोण लक्षात राहिलं? कोणपेक्षा काय लक्षात राहिलं हे मी सांगेन. तुला अधिराचंच नाव घ्यावं लागेल. हो, नो डाऊट. अधिरा माझ्या घरातल्या लेडीज हेच, बाकी मी घेऊच नाही शकत. माझं आयुष्य त्याच चौकोनात आहे. बट जेव्हा राजनी एंटर केलं तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल ऑब्व्हियसली जसं बिंग अ फूडी, मी पण फूडी आहे, तर मग मी खायला गेलो तिथे मला ते ब्रोकोलीची जी टिक्की दिसली. मला माहीत नव्हतं ती ब्रोकोलीची टिक्की आहे, मी खाल्ली. नंतर मला वाटलं हां म्हणजे हे जर माझ्या आईला कळलं की मी घरी ब्रोकोली कधी खाल्ली नाही पण इथे मी खातोय, तर ते येस ब्लेम इट ऑन ताज, की तिकडे होतं मी खाल्लं. आणि येस छान वाटतंय हे. माझीसुद्धा ही झी सोबतची असोसिएटेड असलेली सलग तिसरी सिरियल आहे. सो त्यामुळे पण खूप छान वाटतं की झी
खूप नेक्स्ट लेवल सगळं करतं आहे आता सध्या. प्रमोशन्स झाले किंवा अनाऊन्समेंट झाले. सो हे ताजला ठेवणं इज अ व्हेरी बिग थिंग. म्हणजेच त्यावरून कळतं आहे की किती हा मोठा ग्रँड शो असणार आहे आणि किती मस्त जबाबदाऱ्या आमच्यावर आहेत ज्या आम्ही नक्कीच पार पाडू. क्या बात आहे. वीड दोघातली ही तुटे ना या सिरियलसाठी अर्थात शुभेच्छा. आणि मी जेव्हा पौर्णिमाला भेटते तेव्हा तिचं गाणं ऐकल्याशिवाय जात नाही. तर प्लीज आज ताजमध्ये माझा आवाज बसला आहे, पण मग मी हेच गाणं म्हणते. आज आम्ही सकाळपासून आलो तोपर्यंत तेव्हापासून हे वाजतं आहे आणि नवीन गाणं आहे हे. ह्याच्या आधीपर्यंत म्हणजे रील्समध्ये वगैरे हे गाणं नव्हतं टायटल सॉन्ग. हो, आजच अनाऊन्स झालं आहे. सो वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना. याच्या पुढचं मी नंतर पाठ करते. चला तुझ्या रीलला हाच ऑडिओ लावणार. जस्ट किडिंग. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.